आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार। 2 दिवस विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाणार। विधेयकामध्ये लोकसभा विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव। नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा। महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार। दिल्लीमधील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरगेंची माहिती, पण डिलिमिटेशनला इंडिया आघाडीचा विरोध। सुप्रिया सुळेंची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा। सुनेत्रा पवारांचं पंतप्रधान मोदींना पाठिंब्यासाठी पत्र। नारी शक्ती वंदन विधेयकाचं सुनेत्रा पवारांकडून कौतुक। काही लोक छुप्या पद्धतीनं नारी शक्ती विधेयकाला विरोध करतायत। विशेष अधिवेशनामध्ये बुरखा फाटेल। विरोधकांच्या डिलिमिटेशनच्या भूमिकेवरून फडणवीसांचा निशाणा। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची खलबतं। इंडिया आघाडीच्या सर्व गटनेत्यांची आज सकाळी बैठक। बैठकीमध्ये विरोधी पक्षाचा अजेंडा ठरवला जाणार। लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांचे सर्व गटनेते उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली। आगामी कार्यकारिणी बैठकीमध्ये ठराव मांडणार। सूत्रांची माहिती, तर माझ्या कार्याध्यक्षपदाबाबत चर्चा तथ्यहीन। आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। दरम्यान अर्थ खातं अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं। छत्रपती संभाजीनगर मनपाची इमारत स्थलांतरित झाली पाहिजे। कब्रस्तानचा परिसर असल्यानं महापालिकेला ग्रहण लागायचं। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर 30-35 वर्ष तुम्हाला मनपाच्या जागेवर कब्रस्तान दिसलं नाही का? जलील यांची प्रतिक्रिया। दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यामध्ये होता। अंजली दमानी यांचा मोठा दावा। 34 सेकंदामध्ये 6 आर्थिक व्यवहारांचे ट्रान्झॅक्शन झालं। पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा। अंजली दमानी यांची मागणी।